जीवनात कधी असे क्षण येतात जेव्हा वाटतं बस आता पुढे काही नाही, पण अशा वेळेस एकच नाव आपल्या ओठांवर यावं, ते म्हणजे स्वामी समर्थ. आज आपण त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा, चमत्कारी कृपांचा आणि भक्तिमय अनुभवांचा प्रवास करणार आहोत, जे तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतील. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. चला तर मग पाहूयात आजचा स्वामी संदेश. एक वेळ अशी येते जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात, पण एक दरवाजा असतो जो फक्त श्रद्धेने उघडतो, स्वामींचा दरबार. ते म्हणायचे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, काळ बदलेल. स्वामी समर्थ हा मंत्र फक्त उच्चारण्यासाठी नसून तो मनात खोलवर रुजवण्यासाठी आहे, आणि ज्यांच्या मनात तो रुजतो त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. स्वामी समर्थांचे 5 प्रेरणादायी विचार. स्वामी समर्थांचे 5 प्रेरणादायी विचार. 1. भिऊ नकोस, मी आहे. कोणतीही अडचण असो, ही वाणी मनात ठेवा, शक्ती मिळते. 2. सेवा हीच खरी साधना, दुसऱ्याला मदत करणं हेच स्वामींचं पूजन आहे. 3. मन शांत ठेवा, संकट असो वा संधी, शांत मनातूनच योग्य निर्णय होतो. 4. संकट म्हणजे शिक्षण, प्रत्येक संकट आपल्याला नवी दिशा देतं. 5. दुसऱ्यांत देव पहा, अहंकार झुगारून नम्रता ठेवली की कृपा आपोआप येते. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुला चालावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. मी तुला साथ देईन, पण पहिलं पाऊल तुझंच असेल. आज दिवस खास आहे, ज्यासाठी महिन्यांपासून प्रार्थना केलीस, जे स्वप्न तू उराशी बाळगलं आहेस, त्या दिशेने आज दरवाजा उघडणार आहे. पण लक्षात ठेव, आळस, शंका आणि भीती ही 3 दारं बंद करतात. विश्वास, कृती आणि साधना हे 3 दरवाजे उघडतात. स्वामी समर्थ म्हणतात, उठ, सज्ज हो आणि पुढे चल. जय जय स्वामी समर्थ. स्वप्न बघणं सोपं आहे, पण त्या दिशेने चालणं हे स्वामींना आवडतं. ते पाहतात कोण भक्त मेहनत करतोय, कोण उठून परिस्थितीशी झुंजतोय, कोण खरोखर इच्छितोय बदल. आजचा दिवस हा परीक्षा आहे आणि एक दार उघडणार आहे, पण तुलाच चालावं लागेल. स्वामी भक्तांनो, तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर कमेंटमध्ये 18 अंक टाईप करा. आज सकाळी उठून जय जय स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. आज एकही तक्रार करू नका, फक्त कृती करा. ज्या गोष्टी लांबवत होतात ती पहिली पूर्ण करा. स्वामींचा आशीर्वाद फक्त वाट पाहणाऱ्यांसाठी नसतो, तो कृती करणाऱ्यांसाठी असतो. एका गावात नारायण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो दररोज देवाची पूजा करत असे. देवावर अपार श्रद्धा ठेवून तो म्हणायचा, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तूच माझं सारं बघ. एक दिवस त्याच्या गावात मोठं वादळ आलं. पाऊस वाऱ्याने त्याचं घर उडालं, शेती उद्ध्वस्त झाली. गावकऱ्यांनी त्याला विचारलं, अरे नारायण, आता काय करशील? तो शांतपणे म्हणाला, देव आहे ना, त्याची परीक्षा आहे ही. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी एक मदतीचा ट्रक आला. एक NGOच्या लोकांनी त्याला धान्य, कपडे आणि घराची तात्पुरती सोय करून दिली. गावकरी म्हणाले, तुला तर खूप लवकर मदत मिळाली. नारायण हसून म्हणाला, देवाचं काम आहे. पुढे काही महिन्यांनी सरकारी योजना आली. नारायणला नवीन घर बांधून देण्यात आलं. त्याची शेतीसाठी नवीन बी बियाणं मिळालं, उत्पन्न वाढलं. गावातले लोक थक्क झाले. एकाने विचारलं, अरे नारायण, तुझं सगळं उद्ध्वस्त झालं होतं, तरी तू देवावर विश्वास ठेवला? तो उत्तरला, जेव्हा सर्व काही हरवतं तेव्हा देव पाहतो, तू हरतोस की लढतोस. ही परीक्षा असते. मी हरलो नाही म्हणून देवाने जिंकवलं. संकट ही देवाची परीक्षा असतात. ज्यांचं मन श्रद्धेने भरलेलं असतं त्यांना देव कधीच एकटं सोडत नाही. अडचणींच्या काळात संयम आणि श्रद्धा ठेवली तर देव नक्की वाट काढतो. अरे, प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. सुख आणि दुःख हे कालचक्र असतं, आणि हे कालचक्र नेहमी चालूच असतं, ते कधीही थांबत नाही. म्हणून कोणत्याच दिवशी तू खचून जाऊ नकोस. एक मात्र लक्षात ठेव, दिवस जरी सारखे नसले तरीही प्रत्येक दिवशी
तुझी ही माय माऊली, तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. हे तू कधीही विसरू नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, ठिकाणही निश्चित असतं. तू कुठेही जात नाहीस रे, तुला तर नेलं जातं. कारण हा खेळ जो तुला तुझा वाटतो, हा जो तुला तुझा वाटणारा खेळ आहे ना, तो तुझा नसतो, तर तो नियतीचा असतो. म्हणून काही गोष्टी नियतीवर सोड. पण हो, जर तुला आमचा आशीर्वाद हवा असेल आणि आमचा आशीर्वाद जर तुझ्या पाठीशी असेल, तर वेळ काय, नशीबही बदलेल. नशीब देखील बदलायला वेळ लागणार नाही. फक्त जीवन जगताना काही गोष्टींपासून सावधगिरी बाळग. जसं की विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विष म्हटलं तर विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एखादा शब्द जरी कानात शिरला तर तो नातीगोती संपवतो. म्हणून या दोघांचा वापर करताना 10 वेळा विचार कर, नाहीतर पश्चात्तापाशिवाय तुझ्या हातात काहीही उरणार नाही. तुझं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पानावर संघर्ष असला तरीही शेवट मात्र यशाचाच असणार आहे. म्हणून पुस्तकाचं एखादं पान तुला आवडलं नाही म्हणून पुस्तक फाडून देण्यापेक्षा त्या पानाला घडी मारून ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्याचा शेवट हा गोडच होणार. अरे, वेळ वाईट असली तरीही आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं. हे आयुष्य जर तुला आनंदात घालवायचं असेल तर आमचं नामस्मरण करत राहा. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो भगवंत आणि प्रपंच या दोन्हींकडे उजेड पाडतो. आणि ज्याच्या अंगणात आमच्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो. अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे, आमची किमया न्यारी आहे. तुझ्या या स्वामीची किमया फार न्यारी आहे. सृष्टी निर्माण करणारा तुझा हा ब्रह्मांड नायक अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी तुला दृष्टी दिली आहे, पण जर तुला या ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर तुला मात्र डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद केल्याशिवाय तुला आमचं स्वरूप दिसणार नाही. म्हणून डोळे बंद करून आणि अंतर्मनापासून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न कर. उघड्या डोळ्यांनी आम्ही तुला सापडणार नाही, पण जेव्हा तू तुझे डोळे बंद करतोस आणि आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतोस, अंतर्मनापासून आम्हाला साथ घालतोस, तेव्हा आम्ही नक्कीच तुझ्यासमोर येतो, तुझ्यासमोर उभा राहतो आणि तुला सांगतो की काळजी करू नकोस, ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे. अरे, तू कोणाचं कधीही वाईट करू नकोस, कोणाबद्दल साधा वाईट विचारही तू करू नकोस. पण हो, जर तुझ्या बाबतीत कोणी वाईट विचार करत असेल तर त्याने तुझं काहीही वाईट होणार नाही. कारण शेवटी कर्ता आणि करविता तुझाच हा स्वामीनाथा, तुझाच हा स्वामीनाथा. म्हणून सगळं काही आमच्यावर सोड. तुझ्यावर वाईट वेळ आम्ही कधीही येऊ देणार नाही, आणि ज्यांनी तुझ्यावर वाईट वेळ आणून देण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आम्ही कधीही सोडणार नाही. त्यांच्या कर्मांची फळं त्यांना एक दिवस भोगावीच लागणार. पण तोपर्यंत तू मात्र संयम ठेव. तू मात्र तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. अरे, दीर्घ उद्योगाने व चिकाटीने अखेर यश लाभतच असते. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आणि आमच्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. तुझ्या हातामध्ये फक्त मेहनत करणं आहे, पण तुझ्या मेहनतीला योग्य ते फळ देणं हे आमचं काम आहे. आणि आम्ही आमचं काम, आम्ही आमची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतो. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे कधीच मिळत नाहीत. म्हणून आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघायला शिक. मग आपोआप तुझ्या लक्षात येईल की तुझ्याजवळ जे आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे. म्हणून जे काही तुझ्याकडे आहे त्याचा अभिमान बाळग, त्याची काळजी घे आणि त्याला जपण्याचा प्रयत्न कर. तुझ्या अंतरात्म्यात सदैव तुझी ही स्वामी माऊली राहत असते. ती तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधीही ती एकटं सोडणार नाही. जी झुंज तू स्वतःशी आणि तुझ्या मनाशी खेळत असतो ना, त्यामध्ये मार्ग दाखवणारी ही तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे. अरे, दुनिया कशीही असू दे, फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. लोकांचा अतिविचार करू नकोस. जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे तोपर्यंतच लोक तुला किंमत देणार. म्हणून
स्वतःला एवढं बळकट बनव की प्रत्येक वेळी लोकांना तुझी गरज भासली पाहिजे. पण हो, जर तुझ्याकडे कोणी मदतीचा हात मागत आहे तर त्याचा गैरफायदा मात्र तू कधीही घेऊ नकोस. होतील तेवढी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर. पण जर तुला मदत करता आलीच नाही तरीही हरकत नाही, पण दुसऱ्यांचा छळ मात्र तू कधीही करू नकोस. कारण आम्ही आमच्या भक्तांचे कर्म देखील बघत असतो. एखादा भक्त आमच्यासमोर हात जोडत असेल आणि पाठीमागे दुसऱ्याचा छळ करत असेल तर अशा भक्ताची भक्ती आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. म्हणून तू तुझं कर्म चांगलं ठेव आणि मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम आम्ही करू. तुझ्या संघर्षाला योग्य तो न्याय देण्याचं कामही आम्हीच करू. आणि संकट काळात तुझा हात हातात घेऊन देखील तुझ्यासोबत आम्हीच चालणार आहोत. फक्त तू मनापासून आम्हाला हाक मार आणि सदैव आमचा हो. जो नामस्मरण करतो, आमची भक्ती करतो, आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडत नाही. अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देव, श्रद्धा आणि यश. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात संघर्ष करत असतो, पण एक गोष्ट त्याला आधार देते, ती म्हणजे देवावरची श्रद्धा. ही श्रद्धा कशी असावी, ती आपल्या जीवनात कशी मदत करते, हेच आपण आज पाहणार आहोत. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही देवावर विश्वास ठेवणं. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय पण देव पाठीशी आहे हे जाणणं. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मन कधी कधी खचतं, पण जिथे माणसाची ताकद संपते तिथून देवाची कृपा सुरू होते. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही ठेवा. देव म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालावं तुलाच लागेल. खऱ्या श्रद्धेमध्ये आळस नसतो, कृती असते. जसे अर्जुनाला श्रीकृष्ण मार्गदर्शन करतो, पण बाण अर्जुनाला सोडावे लागतात. उदाहरण, रामायणात श्रीरामाने सीतेसाठी लंकेपर्यंत प्रवास केला, पण देव असूनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. हेच आपल्यालाही शिकवतो. देव मदत करतो, पण हातचं काम आपलं असतं. संकटे म्हणजे देवाची परीक्षा. अडचणी आल्या की लोक विचारतात, देव आहे का? पण तेच संकट आपल्यातली शक्ती बाहेर काढतं. देव आपल्याला तोडत नाही, घडवत असतो. कथा. एका वेळेस एक गरीब गृहस्थ दररोज मंदिरात जात असे. एक दिवस त्याचं सगळं नुकसान झालं. लोक म्हणाले, आता देव काय करतो बघ. काही दिवसांनी त्याचं मोठं लॉटरीत बक्षीस लागलं. तो म्हणाला, हे संकट नसतं आलं तर मी खऱ्या श्रद्धेने पुन्हा प्रयत्नच केले नसते. देव तुमचं ऐकतोय, फक्त संयम ठेवा. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, पण योग्य वेळी उत्तर मिळतं. जसं बियाणं पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही, तसा प्रार्थनेला थोडा वेळ लागतो. संयम ठेवला तर यश हमखास येतं. मंत्र. देवा, मी हार मानणार नाही, कारण तू माझ्या पाठीशी आहेस. देव तुमच्यातच आहे. देव मंदिरात आहे, पण तुमच्या मनातही आहे. जेव्हा तुम्ही कुणालाही मदत करता, प्रामाणिकपणे जगता, तेव्हाही देव प्रगट होतो. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, प्रेम हेच खरे देवाचे रूप आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते आणि तुम्ही सावरण्यास असमर्थ असाल, तेव्हा स्वतःला आव्हान द्या, हार मानू नका. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहेत. तुमच्यासाठी येणारा जून जुलै हा महिना खरोखर खास असेल. मला खात्री आहे की तू या महिन्यात तुझी उद्दिष्टे साध्य करशील आणि उत्कृष्ट प्रगती करशील. पुढे जाणारा प्रत्येक दिवस एक नवीन अडथळा दूर होईल, ज्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला अशा काही गोष्टींचा अनुभव येईल, ज्या या महिन्यात तुम्ही समजून घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे. आजचा दिवस कोणत्याही गोष्टीसाठी चांगला असणार आहे. तुमच्यावर चांगले उपचार होतील, प्रार्थना ऐकल्या जातील आणि उत्तरही दिले जाईल. दारे आणि शक्यता उघडू लागतील. आजची रात्र खूप खास आहे. देव म्हणतो, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती ते तुमच्याजवळ येत आहे. देव तुमच्या हातात सर्व काही देणार आहे. तर तयार व्हा आणि पुढील संधीसाठी तयारी सुरू करा. तुम्ही तुमच्या नियंत्रणात असलेल्या समस्यांबद्दल काळजी करू नका, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही.
देव हा देवच आहे. त्याने हे सर्व हाताळले आहे. आज काही सकारात्मक बातम्या ऐकण्याची अपेक्षा करा. देव पार्श्वभूमीत काम करत आहे. तो तुमच्यासाठी उभा आहे. देव म्हणतो तू अजून दार ठोठावलेही नाहीस. देव तुमच्यासाठी ते उघडणार आहे. तुम्ही ज्या भेटवस्तूचा अनुभव घेणार आहात ते पाहून तुमच्या मनाला सुखद धक्का बसेल. तुमचे उत्कृष्ट पुनरागमन देवाने आधीच तयार केले आहे. देवावर विश्वास ठेवा. यावेळी तुम्ही देवाच्या मदतीने वाचाल. जे काही तुटले आहे ते दुरुस्त करेल. त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत. देवाला तुमच्या ध्येयांच्या व्याप्तीची जाणीव आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला याची गरज असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात ते संपणार आहे. तुम्ही आशीर्वाद आणि संधीमध्ये अचानक वाढ अनुभवणार आहात, ज्यामुळे तुमच्यासाठी मार्ग मोकळा होईल. धीर धरा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण ते घडणार आहे. विश्वावर, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. बाळा, मार्ग संपला. तुम्हाला काहीतरी छान अनुभवायला मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद त्यांच्या वाटेवर आहेत. होय, जर तुम्ही तयार असाल तर थांबा आणि तुम्हाला समजेल की देवाने तुम्हाला वाट पाहायला का लावली. प्रार्थना करणे किंवा देव काय करत आहे याची कल्पना करणे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. तुम्हाला खरोखर काही सकारात्मक बातम्या मिळणार आहेत. हे बातम्या, वेळ, कनेक्शन, आरोग्य, फायदे सर्व चांगले आहे. ताबडतोब दावा करा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने तुम्ही शक्य तितके चांगले करत आहात. आज स्वतःला थोडा संयम, प्रेम आणि करुणा द्या. तुमच्या यशाच्या इच्छित पातळीकडे नेणारा मार्ग अवलंबण्याचा दृढ निश्चय करा. तुमचा विश्वास असला पाहिजे की तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्यात शक्ती आणि आत्मविश्वास आहे. तुम्ही हे सर्व हाताळू शकता. जर तुम्हाला याची गरज असेल तर कमेंटमध्ये माऊली टाईप करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःशी चांगले वागता, तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या लोकांना आकर्षित करता. तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते ही कोणत्याही गोष्टीची पहिली पायरी असते. योग्यतेची भावना, मूल्याची भावना, सन्मानाची भावना खूप चांगले मिळवण्यास पात्र वाटते. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. दावा करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनविण्यासाठी केलेल्या सर्व कामाचा आणि प्रयत्नांचा तुम्हाला फायद्याचा परतावा मिळणार आहे. हा पुढचा शोध सिद्ध करेल की तुमचा प्रवास ज्या प्रकारे नियोजित केला गेला आहे तो एक खरा कलाकृती आहे. तुमच्या जादूमध्ये तिप्पट वाढ होणार आहे. एका मिनिटासाठी क्षणाचा आनंद घ्या, कारण तो फार काळ टिकणार नाही. तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करत आहात, परंतु तुम्हाला हळूहळू जाणवत आहे की तुम्ही जो प्रकाश शोधत आहात तो तुमच्या आतून आला आहे. शांततेत विश्रांती घ्या. देवाने तुमचा पुढील अध्याय, तुमचे हृदय आयुष्यभर आनंदाने भरून जाईल आणि तुम्ही आयुष्यभर हसत मुखाने राहाल यासाठी सोडले आहेत. जर तुम्ही या महिन्यात देवावर विश्वास ठेवत असाल तर देव तुमच्या जीवनात खूप नेत्रदीपक काहीतरी साध्य करणार आहे. तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहात किंवा तुम्ही कशामुळे रडत आहात याची मला कल्पना नाही, परंतु आज देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुम्ही चमत्कार पाहणार आहात, कारण देवदूत पाठवले आहेत. तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल. प्रत्यक्षात जसे बोलाल तसे कसे घडेल आणि कार्य करणे ही तुमची जबाबदारी आहे. नजरेने नव्हे तर विश्वासाने चाला. देव आज तुला म्हणत आहे की तू तुझ्या नशिबात जाणार आहेस. तुमचा रस्ता आशीर्वादांनी भरलेला असेल. माझ्याकडून तुमच्या आयुष्यात सौभाग्य आणि अनुकूलतेचा दुहेरी डोस सोडला जाईल. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद आहे. सर्व काही असूनही तुम्ही अडचणी, संकटे, वेदना आणि निराशेतून जात असाल तर देव तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवेल. तो दारे उघडण्यास सक्षम असेल. जे तुम्ही करू शकत नाही, तुम्ही उंचावर जाणार आहात. तुम्ही कधीही कल्पनेपेक्षा जास्त साध्य कराल आणि तुमचे नशीब पूर्णतः पूर्ण कराल. जर तुम्ही तयार असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. मी घोषित करते की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देव तुम्हाला महान आशीर्वाद, महत्त्वपूर्ण विजय आणि आनंदी बातम्यासह आश्चर्यचकित करेल.
तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अविश्वसनीयपणे यशस्वी व्हाल. तुमची परिस्थिती किती वेगाने बदलते ते स्वतः पाहाल. खूप सण साजरे होतील. मी आता जाहीर करते की देव आता तुमचे शरीर बरे करत आहे. याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही जास्त पैसे कमवाल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात आहे. तुमची कंपनी करिअर भरभराटीस येईल. तुमचे कर्ज माफ केले जाईल. तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. लवकरच येणाऱ्या एका चमत्कारावर तुझे नाव लिहिले आहे. माणसाला हे शक्य नाही, पण देवाला सर्व काही शक्य आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट घडणार आहे. तुम्ही यातून गेल्यावर तुमच्या जीवनावरील देवाच्या प्रभावाला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही. आपण इच्छित असल्यास आपल्याला सर्वात जास्त हव्या असलेल्या गोष्टींसाठी धीराने प्रतीक्षा करा. त्याचा पाठपुरावा करू नका. जर देवाची तुमची इच्छा असेल तर ते तुम्हाला त्याच्याकडून मिळेल. पुढील स्तरावर जाण्यासाठी यावेळी देवाचे कमेंटमध्ये आभार माना. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुम्हाला फायदे देखील मिळतील. मजबूत विवेक विकसित होईल. हा क्षण पूर्णपणे स्वीकारा. ही वेळ पूर्णपणे स्वीकारा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही योग्य नाही, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही पुरेसे नाही आणि जेव्हा तुम्हाला यश वाटत नाही, तेव्हा लक्षात ठेवा की देवाने तुमच्या वतीने लढाई जिंकली आहे. म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर आधीच बसलेले आहात. आज रात्री थोडी विश्रांती घ्या. देव तुम्हाला विसरला नाही. असा दावा करण्यासाठी स्वामी माऊली तू माऊली या जगाची असे टाईप करा. प्रत्येक अपयश आणि वाईट परिस्थितीत तुम्ही जात आहात. तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल, अपयशी नाही. देव आज तुम्हाला सांगत आहे, तुमची वाढ आणि तुमची महत्त्वाकांक्षा प्रत्येक अडथळे आणि दुर्घटना दूर करून पुढे जात आहे. या अचूक क्षणी तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुमच्या आशेचे नूतनीकरण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आशीर्वाद आणि चमत्कारांचा अनुभव येईल. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वतःला प्रगतीसाठी तयार करा. पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा. जरी तुम्हाला ही समस्या बऱ्याच काळापासून भेडसावत असेल तरीही आज तो दिवस चांगला होईल. गोष्टी लवकर बदलू शकतात. ब्रह्मांड आज तुला म्हणत आहे, उठ आणि हालचाल सुरू कर. नुसता वेळ वाया घालवत बसू नका. तुमची शक्ती येथे आणि आता नेहमीच असते. विश्वास ठेवा की तुम्ही आता करत असलेल्या प्रयत्नांचा तुमच्या जीवनात दीर्घकाळ फायदा होईल. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता. देव अजूनही तुमच्यासोबत काम करत आहे. तुमची नंतरची वर्षे तुमच्या आधीच्या वर्षांपेक्षा श्रेष्ठ असतील. तुम्ही आता कुठे आहात ही सुरुवात नाही, तर तुम्ही एका नवीन दुनियेत प्रवेश करणार आहात. देवाचे आभार माना. लक्षात ठेवा की तुम्ही जिथून सुरुवात कराल तिथून संपणार नाही. त्यामुळे तुमची सध्याची परिस्थिती तुम्हाला निराश करू देऊ नका. या स्तरावर तुम्ही आधीच अनुभवलेले सौंदर्य हे पुढे काय होणार आहे याचे फक्त एक उदाहरण आहे. तुमच्या नंतरच्या वर्षासाठी तयारी करा. तयारी चालू ठेवा. गोष्टी फक्त चांगल्या होतील आणि तुम्ही अगदी थोड्यापासून सुरुवात केली असती तरी तुमचा शेवट खूप गोड होईल. जर तुम्हाला देवाची गरज असेल तर परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी सदैव तुझ्यासोबत आहे. हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला आवश्यक दिशा आणि स्पष्टता प्रदान करण्यासाठी येथे आहे. मला समजले आहे की तुम्ही एखाद्या दैवी संकेताची पुढे काय घडणार आहे याची निश्चित भविष्यवाणी करत असाल. मी विविध मार्गांनी दिशा आणि संकेत देत असताना तुमच्या मार्गासाठी विश्वास महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही खुल्या मनाने प्रेमाने माझ्याकडे याल तेव्हा मी तुम्हाला संकेत दाखवीन. अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाने चमत्कार घडतात आणि संधीचे दरवाजे उघडतात. माझ्या दैवी बुद्धीवर विश्वास ठेवा. सर्व काही एका मोठ्या उद्देशाच्या प्रकारानुसार घडले आहे हे जाणून मी माझी शक्ती पुन्हा पुष्टी करीत आहे. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की दैवी चिन्हे अनपेक्षित मार्गाने स्वतःला दर्शवू शकतात. जोपर्यंत तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहाल तोपर्यंत त्याचा काळ परिपूर्ण असेल. तो तुमच्या आत्म्याला तुमच्या डोळ्यांसमोर घडत असलेले अविश्वसनीय फायदे प्राप्त करण्यासाठी तयार करत आहे. हे देखील लक्षात ठेवा की देवाचे प्रेम आणि उपस्थिती कधीही बदलत नाही. तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे नसता.
अगदी एकट्याच्या क्षणी किंवा जेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसते तेव्हाही नाही. ज्या सर्व शक्तिमानाने जग आणि आकाश निर्माण केले ते अडथळे, वळण आणि प्रलोभनांना तोंड देत तुमचा संकल्प आणि लक्षणे धारदार ठेवतात. देवाने तुम्हाला जाण्याचा मार्ग आधीच सांगितला आहे आणि प्रवास महत्त्वपूर्ण आहे. आगामी महिन्यात भरपूर आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. चमत्कार, यश, आर्थिक विकास, संधी आणि खरा आनंद या सर्व गोष्टी या पुढील महिन्यात सुरू होतील. हे महिने तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट आहेत, म्हणून त्यांना खुल्या मनाने आणि कृतज्ञतेने धन्यवाद म्हणा. स्वीकारा. तुमचे स्वतःचे फायदे आणि दैवी वेळेवर विश्वास ठेवा. तुम्ही देवाचे लाडके बालक आहात हे लक्षात ठेवा. तुमचा मार्ग खास आहे आणि तुम्ही कल्पनेपेक्षा जास्त मोलाचे आहात. कठीण असतानाही तुमच्यात आशेची ज्योत तेवत ठेवा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की विश्व पडद्यामागे तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करत आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञ अंतःकरणाने आणि तुमच्या परिस्थितीमुळे तुम्ही कोण आहात हे ठरवू न देण्याचा निर्धार करा. प्रिय बाळा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत. तुमचा देवावर विश्वास असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. स्वामी समर्थ कोणालाही विसरत नाहीत, पण ते योग्य वेळेची वाट पाहतात. कधी वाटतं उत्तर नाही मिळत, पण स्वामी योग्य क्षणी सर्व काही देतात. स्वामी, मला संपूर्ण विश्वास आहे. तुमचं नाव घेतल्यावर माझं काहीही वाईट होणार नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा माझ्यावर किती विश्वास आहे हे मी जाणतो आणि मी तुझ्यासाठी कार्य करत आहे हे तुला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेव्हा मठात येता किंवा तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा माझ्याकडे येताना जे काही प्रश्न आहे ते माझ्याकडे सोपवून निघून जा. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ते प्रश्न परत सोबत घेऊन जाता तेव्हा तुमच्या मनात खूप काही क्लेश, ताणतणाव निर्माण होतात. माझी इच्छा आहे, मी तुमचा देव आहे. तुम्ही मला गुरु म्हणून, पिता म्हणून मान्य करता. त्या क्षणाला मी तुम्हाला आज्ञा करतो. जर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी या क्षणालाही तुझ्या मनात खूप काही प्रश्न येत असतील तर ते माझ्या चरणी सोपवून निश्चिंत राहा. कारण जेव्हा तुम्ही निश्चिंत राहताल तेव्हाच तुमचे प्रश्न मार्गी लागतील. देव म्हणतात, अरे माझ्या बाळा, तुझ्यावर जे काही संकट होते ते टाळले गेले आहे. आज तू आनंदी हो, कारण इथून पुढे तुझे सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस सुरू होत आहेत. देवाची कृपा काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही जर इथेपर्यंत आला आहात तर देवाच्या कृपेचा आशीर्वादित बाळ म्हणून तुम्ही मोजले जाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी ते मार्ग तयार करत आहे. जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच माझा हात धरा. कारण मी तुम्हाला एखाद्या लहान बाळाप्रमाणे ते सर्व काही आशीर्वाद देईन, तुमच्यावर प्रेम करीन आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करीन. जर तुम्ही माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर ते आत्ताच स्वीकार आहेत असे टाईप करा. तुमच्या शक्तीपेक्षाही तुम्ही काहीतरी असे करत आहात जे तुमच्यासाठी नियोजन करताना तुम्हाला कठीण जात आहे. त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला अगदी आत्ताच मिळावे असे आवश्यक नाही. आम्ही जेव्हा आमची मर्जी असेल तेव्हा ते तुम्हाला देऊ. जर तुमचा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तर मग भिण्याची काही आवश्यकता नाही. निरंतर आयुष्यात काही कर्म करत असताना जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता, कुठले एखादे कार्य निवडता आणि त्यातून पुढे जाण्याचा तो प्रयत्न करत असता, मला माहीत आहे की खूप काही अडचणी तुमच्या मार्गात येतात. तुम्हाला अडथळे जाणवू लागतात. काही असे लोक जे तुमचे शत्रुत्व करण्यासाठी तुम्हाला मार्गात दिसू लागतात. पण काही काळातच तुम्ही माझे नामस्मरण करताच तुमच्यासाठी वेगळा मार्ग तयार केला जातो आणि तुम्ही त्यावर माझ्या आज्ञेचे पालन करून चालू लागता. तेव्हा तुम्ही धन्य होता आणि तुमच्या मार्गातल्या त्या सर्व काही अडचणी, ते सर्व काही क्लेश, ते सर्व काही ताप, संताप दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो. आताही तुमच्या मनात खूप काही प्रश्न सुरू आहेत. ते माझ्यापासून लपलेले नाहीत. अरे बाळा, मन स्वच्छ कर, निर्मळ कर आणि परमेश्वराचं ध्यान कर. कारण जिथे परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण केले जाते तिथे माझा निवास सतत आहे. जर तुझ्या मनातून, अंतःकरणातून
तुला माझी भक्ती करायची आहे, तर माझे नामस्मरण करणे तुझ्यासाठी तुला योग्य मार्ग दाखवणारे ठरणार आहे. प्रत्येक वेळेस तू हरणार आहेस असा विचार करून पुढे पाऊल टाकू नकोस. तर तुझ्या देवाच्या भरवशावर तू ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकावे अशी मी तुला आज्ञा करतो. तुम्ही ज्या ठिकाणी हार मानता त्याच ठिकाणी मी तुमचा विजय पुढील काही पावलांवर ठेवला आहे. तुम्ही ते प्रयत्न करण्यास सज्ज आहात. जर सज्ज असाल तर माझ्या प्रिय बाळा होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न मला विचारू शकता. त्यासाठी माझी प्रार्थना करू शकता. तुमच्या देवावर इतका विश्वास ठेवा की कुणीही, तुमचे शत्रू जरी तुमच्या समोर उभे असले, तुम्हाला हार देत असले, तरीही तुमचा विजय निश्चित होणार आहे. हे जाणून घ्या. कारण तुमचा देव तुमच्या मनात असला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास जागृत असला पाहिजे. तुम्ही जे कर्म करता त्या कर्माला चांगल्यात चांगले करण्याचा प्रयत्न करत चला. तुम्ही पाहाल की तुमच्या काही गोष्टी परिवर्तित केल्या जात आहेत. हे परिवर्तन तुमच्यासाठी अगदी शुभ आणि आनंददायक ठरणार आहे. जर तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात तर ते विनाकारण नाही, कारण मीच निवडून तुम्हाला हा संदेश पाठवला आहे. तुम्ही माझे ते बाळ आहात जे लवकरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. तुझा माझ्यावर किती विश्वास आहे, तेव्हा विश्वासाने माझा नामजप करत राहा. श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत पवित्र शक्ती आणि दैवी ऊर्जा दिली आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात देवाचे आध्यात्मिक आणि खूप काही असे चमत्कार पाहू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत राहा. कारण तुम्ही रोज नवीन अनुभव आणि नवीन आशीर्वाद प्राप्त कराल. देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद देत आहेत, चमत्कार पाठवत आहेत. त्यासाठी तुम्ही देवाची भक्ती मनोभावे करत राहात. जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती या क्षणालाही देवाला सांगा. देव ती नक्कीच ऐकतील आणि तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील. तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर काही प्रश्नात असाल तर ते प्रश्नही देवापुढे सांगा. नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ माऊली मार्ग दाखवतील. आणि माऊली जिथे मार्ग दाखवतात तो मार्ग यशाकडे आणि योग्य दिशेने घेऊन जाणारा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द केवळ धीर देणारे नाहीत, ते जीव वाचवणारे आहेत. जर आयुष्याने पाय घसरवला असेल, तर अंधाराने घेरला असेल तर डोळे मिटा. मनाशी म्हणा, स्वामी मला तुझी गरज आहे, आणि बघा क्षणात वाट उजळून जाईल. कारण स्वामी कधीच उशीर करत नाहीत. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जे तुमचे आयुष्य बदलू शकते, तर आरशात पहा. आपल्यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला बदलू शकत नाही. स्वतःची प्रशंसा करा, कारण वाईट कृत्य करण्यासाठी हे सारे जग अस्तित्वात आहे. राग हा असा ॲसिड आहे की जो कागदात ठेवला जातो. त्या कागदाला ज्या गोष्टीवर ओतला जातो त्यापेक्षा जास्त नुकसान करतो. जीवनातील सत्य समजून घेणे फार कठीण नाही. जेव्हा तुम्ही इतरांना तराजूत तोलता तेव्हा स्वतः बसा आणि पहा. चला तिथे जाऊया जिथे गरज आहे. प्रकाशात दिवे नसतात. कोणाला तरी हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला तरी जिंकणे खूप कठीण आहे. जबाबदाऱ्या माणसाला वेळेआधी मोठ्या करतात. वेळ म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला सर्वात जास्त हवी असते, पण ज्याचा आपण सर्वात जास्त गैरवापर करतो. त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. श्वास घेण्यासाठी प्रथम श्वास सोडावा लागतो. शरद ऋतूत फक्त पाने गळतात. डोळ्यांतून गळण्यासाठी कोणताही ऋतू नसतो. ज्याने स्वतःची चूक पाहिली नाही अशा व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. ज्यांचे हृदय स्वच्छ आहे त्यांना जग फक्त चुकीचे ठरवू शकते. जीवनातील सर्वोत्तम धडा जो तुम्ही शिकू शकता तो म्हणजे शांत कसे राहायचे. जर तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी करू शकत असाल तर तुम्ही ते तुमच्या मनाने करू शकता. जर तुमच्यात स्वप्न पाहण्याचे धाडस असेल तर तुमची सर्व स्वप्ने साकार होऊ लागतात. समस्या पाहून आयुष्यात कधीही हार मानू नका. कोणास ठाऊक याच समस्येच्या आत तुमच्या एका मोठ्या सुरुवातीचे रहस्य दडलेले असेल. दुःख मोठे असेल तर तुम्हाला मोठे यश मिळेल. मोठे दुःख असेल तर आतून क्षमा बाहेर पडेल. राग असेल तर राग बाहेर पडेल. प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर पडेल. द्वेष असेल तर तो बाहेर पडेल. म्हणून जेव्हा काहीतरी बाहेर येते तेव्हा इतरांना दोष देऊ नका. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात.
ते फक्त आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा करावी आणि कोणावर विश्वास ठेवावा. विचारांच्या सुंदर कथेतील एक कंगन मिळवा, कारण चेहऱ्याचे सौंदर्य वयानुसार कमी होते, पण विचारांचे सौंदर्य नेहमीच हृदयात अमर राहते. जेव्हा आपण देवाला आठवून कोणतेही काम करतो तेव्हा देवाच्या शक्ती आपल्याला त्यात मदत करतात आणि आपले यश निश्चित होते. तुम्ही परिस्थितीत देवाला शरण करा, कारण तो एका क्षणात तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या कामापेक्षा जास्त करू शकतो. देव त्या व्यक्तीला आवडतो ज्याला तो त्याचे खास बनवू इच्छितो. तो त्यांना अयशस्वी ठेवतो आणि त्यांच्या जीवनात नेहमी समस्या निर्माण करतो. जर तुम्ही हरत असाल तर हे एक मोठे चिन्ह आहे की तुम्ही देवाच्या त्या खास लोकांपैकी एक आहात ज्यांना तो पुढे घेऊन जाऊ इच्छितो. जगात काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही खूप प्रेम आणि आदर देता, तरीही ते तुम्हाला फसवतात, कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. पत्नी निवडीने मिळते, पण आई-वडील नशिबाने मिळतात. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. तुमचा काळ बदलला तरी तुमच्यातील श्रद्धा कायम राहते. कोणतेही नाते असो, ते मजबूत किंवा हतबल नसावे. जीवनात संयम खूप महत्त्वाचा आहे, कारण नेहमी लक्षात ठेवा, घरात प्रत्येक थेंबाने पाणी भरते. आईचे सत्य आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. ही ती पूजा आहे जी देव स्वतः शोधतो. आनंद हा आपल्या अहंकाराची परीक्षा आहे आणि दुःख हे आपल्या धैर्याची परीक्षा आहे. आपले जीवन दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच यशस्वी होते. प्रेम आणि आदर या दोन अशा भेटवस्तू आहेत, जर तुम्ही त्या सर्वांना दिल्या तर मुके देखील शांत होतात. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मूल्याची जाणीव होईल, त्यानंतर तुम्हाला कोणाच्याही टीका किंवा स्तुतीचा फरक पडणार नाही. जगात असा कोणताही मित्र नाही जो दुःखातून मुक्त असेल, कारण जो दुःखी आहे तो माणसाला देवाची आठवण करून देतो. एका चांगल्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी चांगल्या हृदयाची गरज आहे, चांगल्या मनाची नाही, कारण मन नेहमी तुमचे रक्षण करेल आणि तुमचे हृदय नेहमी प्रेम दर्शवेल. सत्य फक्त त्या लोकांसाठी कडू आहे ज्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखे असते, म्हणून प्रत्येक अनुभव महत्त्वाचा आहे. आपण आपल्या चुकांमधूनही शिकू शकतो. पोटात गेलेले फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले संबंध मारते. स्वामी म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत, पण माणसाने आपल्याच समस्यांना सर्वात मोठी समस्या मानावी ते कडू आहे. पण सत्य आहे की जेव्हा माणूस आपल्याच लोकांकडून दुखावतो तेव्हा त्याचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होते. जर कोणी तुमच्याकडे काही मागितले तर तुम्ही ते त्याला दिले पाहिजे, कारण देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवले आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. जर कोणी अडचणीत सल्ला मागितला तर सल्ल्यासोबत आधारही द्या, कारण सल्ला चुकीचा असू शकतो, पण आधार कधीच चुकीचा नसतो. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या भावनांची खेळणे थांबवा, कारण जीवन पुढे जाण्यासाठी आहे, थांबण्यासाठी नाही. ज्या व्यक्तीने सामर्थ्य नसतानाही आईकडून हार मानली नाही, त्याला जगातली कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. जर तुम्हाला नात्यांची कदर करायची असेल तर ती वेळेत करा, नाहीतर तुम्हाला नंतर आनंद मिळणार नाही. झाडाला पाणी देऊन हिरवळीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. विश्वास उघडणे सोपे नाही, पण तो मिळवणे सर्वात कठीण आहे आणि विश्वास टिकवणे त्याहूनही कठीण आहे. गर्व तेव्हा येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपण काहीतरी केले आहे, आणि आदर तेव्हा मिळतो जेव्हा जगाला वाटते की तुम्ही काहीतरी केले आहे. जेव्हा लोक तुमची स्तुती करतात तेव्हा त्यात खोटेपणा शोधा, आणि जर टीका करत असतील तर त्यात सत्य शोधा. तुम्हाला राग आल्यावर ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण राग आल्यावर शांत राहण्यासाठी खूप ताकदीची गरज आहे. तुमच्या जीवनातील टीका आणि स्तुती दोन्ही स्वीकारा, कारण एका फुलाची वाढही तेव्हाच चांगली होते जेव्हा त्याला पाऊस आणि ऊन दोन्ही मिळतात. जर तुम्हाला कोणाला काहीतरी द्यायचे असेल तर चांगली गोष्ट द्या, कारण तुम्ही सर्व काही परत घेऊ शकता, पण तुम्ही कोणाला दिलेला चांगला वेळ परत घेऊ शकत नाही. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा वाटतं बस आता संपलं, आयुष्य निराशेच्या अंधारात हरवलंय. पण त्या अंधारातून एक दिवा प्रकटतो, एक आशेचा किरण,
आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे केवळ एक साधू नव्हे, तर ते एक अनुभूती आहेत, एक विश्वास आहेत, एक असा आधार जो कधीच ढळत नाही. तुमचं मन रडतंय का? तुमचं काळीज दुखतंय का? स्वामींना एकदाच हाक मारा. ते कुठूनही कधीही तुमच्यासमोर येतील. भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द केवळ दिलासा नाहीत, ते तर एका शक्तीचं रूप आहेत. आज तुम्ही खचला असाल, स्वतःवरचा विश्वास हरवला असेल तर एक काम करा. डोळे मिटा आणि फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तेच तुमचं आयुष्य बदलेल. तेच तुमचं संरक्षण करतील. तेच तुमचं संकट दूर करतील. मनात श्रद्धा ठेवा आणि सगळं स्वामींवर सोडा. कारण जिथे माणसांची ताकद संपते, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. प्रत्येकाची एक लढाई असते. कोणाच्या चेहऱ्यावर हसू असतं, पण काळाचीच ओरड असतं. कोण झळकत असतो बाहेरून, पण आतून तुटलेला असतो. आणि त्या तुटलेल्या क्षणांमध्ये ज्यांचं कोणी नसतं, त्यांच्यासाठी येतो माझा स्वामी. कधी वाटतं, देवा इतकं का हो माझ्यावर? सगळं मी केलं, मेहनत घेतली, प्रेम दिलं, निष्ठा ठेवली, पण तरीही फसवणूक, वेदना, अपयश दिसतं. सगळं संपलंय. पण तेव्हाच एक शांत स्पर्श जाणवतो. हृदयात कुठेतरी हलकंसं पाणी पाझरतं आणि एक आवाज आतून येतो, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तूच आवाज स्वामींचा. एका विधवेला समाजाने झिडकारलं. पोटासाठी ती रडत होती. स्वामींना फक्त तिचं दुःख समजलं. एक दिवस तिच्या अंबरठ्यावरच अन्न आलं. कुणी पाठवलं, कुठून आलं? तिला कळलं ते स्वामी होते. स्वामी म्हणाले, माझ्या भक्ताचं पोट रिकामं राहू शकतं का? स्वामी ही एक भावना आहे, जिला शब्दात सांगता येत नाही. ते समजतात, जे अनुभवतात. ज्यांनी फक्त एकदाच मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं आहे, त्यांच्या आयुष्यात किमान एक चमत्कार तरी घडला. तेच ते श्री स्वामी समर्थ. जीवनात कितीही अंधार झाला तरीही कुठेतरी एक दिवा लागतो, आणि त्या दिव्याचं नाव असतं श्री स्वामी समर्थ. कधी वाटतं सगळं संपलंय, संपूर्ण जग आपल्यावर रुसलंय, मनातली शांती हरवली आहे, स्वतःलाच विसरायला झालंय. पण त्या क्षणी एखाद्या आईसारख्या कोवळ्या स्पर्शाने, एखाद्या वडिलांच्या आधारासारख्या धीराने कुणीतरी आपल्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ स्वामींनी कधीच सांगितलं नाही की जीवन सोपं आहे, पण त्यांनी हे नक्की नक्की शिकवलं की कष्ट करा, प्रामाणिक राहा, श्रद्धा ठेवा आणि मग बघा, नियतीही तुमच्यासमोर नतमस्तक होईल. प्रत्येक संकटात, प्रत्येक अश्रूमागे, प्रत्येक हार मानलेल्या क्षणात एक आवाज तुमच्यासोबत असतो. तो म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ. मनात श्रद्धा ठेवा आणि सगळं स्वामींवर सोडा. कारण जिथे माणसाची ताकद संपते, तिथे श्री स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. आज जर तुम्ही खचला असाल तर थांबू नका. फक्त डोळे मिटा आणि एकदाच मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमचं काही दुखतंय का? स्वामींना एकदाच हाक मारा. ते कुठूनही कधीही तुमच्यासमोर येतील. भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हे शब्द केवळ दिलासा नाहीत, ते तर एका शक्तीचं रूप आहे. देव वाईट लोकांना खूप काही देतो, पण त्यांना साथ देत नाही. जर तुम्ही सुखासाठी काम केले तर तुम्हाला सुख मिळणार नाही, पण जर तुम्ही आनंदाने काम केले तर तुम्हाला सुख आणि यश दोन्ही मिळतील. जेव्हा माणसाचे मन ढगाळलेले असते, तेव्हा काम करण्याची पद्धत बदलते. माणूस एक दुकान आहे आणि त्याची जीभ उघडायला कुलूप आहे. मग तुम्हाला कळते की दुकान सोन्याचे आहे की कोकिळेचे. जर तुम्ही पैसे कमवले तर वस्तू तुमच्या घरी येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचे आशीर्वाद कमवता तेव्हा पैशासोबत सुख, आरोग्य आणि प्रेम देखील येते. कोणाही माणसाची सहनशीलता ताणलेल्या धाग्यासारखी असते. जर तुम्ही ती मर्यादेपलीकडे ओढली तर ती तुटते. ज्याचा स्वभाव नेहमी बदलत असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग तो वेळ असो वा माणूस. जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचं असेल तर ही 6 बटणे स्वीकारणे आवश्यक आहे. प्रथम, ऐकायला शिका. खर्च करण्यापूर्वी इच्छा करायला शिका. लिहिण्यापूर्वी समजून घ्यायला शिका. सहमत होण्यापूर्वी प्रयत्न करायला शिका. संबंध बनवण्यापूर्वी तो पूर्ण करायला शिका. तुम्ही जितके कमी बोलता, तितके तुमच्या शब्दांना अधिक महत्त्व येते.
स्वामी म्हणतात की जर तुम्ही वेळेच्या वादळातून जात असाल तर घाबरू नका. तुम्ही सुधारत आहात. काहीतरी कमतरतेची भावना आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी नसते. प्रेम कधीच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते. प्रेम नेहमी सुखदुःखात एकमेकांसोबत राहण्यासाठी आणि भावना समजून घेण्यासाठी असते. जर तुमचा कोणताही शत्रू नसेल तर याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणीही शांत होता जिथे बोलणे खूप महत्त्वाचे होते. जर तुम्हाला जीवनात पुढे जायचे असेल तर भांडण होऊ शकते, कारण बहुतेक लोकांचे बोलणे मनोबल खच्ची करणारे असते. विसरण्यापूर्वी विचार करा, कारण बोलल्यानंतर तुम्ही विचार करत नाही आणि पश्चाताप करता. जो माणूस पुढे ढकलतो तो कधीच कोणाला आपले वचन पूर्ण करत नाही, आणि जो माणूस इतरांना महान मानतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या प्रेमात धावण्याचा आनंद जगाच्या भ्रमात हसण्यालाही लायक नाही. लोक घरे बदलतात, कपडे, नाते, मित्र, प्रेम बदलतात, तरीही ते दुःखी का आहे? कारण ते स्वतःला बदलत नाहीत. शास्त्रे फक्त शरीराला दुखावू शकतात, पण शब्द आत्म्यालाही दुखावतात. जीवनात आश्चर्य आहे आणि खूप त्रास देखील आहे. सर्व काही ठीक आहे. जेव्हा सर्व शक्तिमान दयाळू असतो तेव्हा विचार करू नका की तुमचे स्वप्न का पूर्ण होत नाही. धाडसी लोकांचा हेतू कधीच अपूर्ण नसतो. जर एखादा माणूस चांगली कृत्य करतो तर त्याच्या जीवनात कधीच अंधार नसतो. जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचं असेल तर इतरांच्या इच्छांना मनात घेणे थांबवा. सत्य त्या मद्यपान गृहांमध्ये सांगितले जाते जिथे लोकांच्या हातात ग्लास असतात. खोटे त्या न्यायालयात सांगितले जाते जिथे लोकांच्या हातात गीता असते. ठीक आहे जर तुम्ही देवाला घाबरत नसाल, पण आपल्या कर्मांना घाबरणे आवश्यक आहे, कारण देवालाही आपल्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. जर योग्य दिशा दाखवणारा असेल तर दिव्याचा प्रकाशसुद्धा सूर्यासारखा काम करतो. वाईटापासून दूर राहा, चांगुलपणा वाढवा आणि आपले मन चांगल्या विचारांनी भरा. लोकांना जसे आहात तसे आवडण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करा, आणि ते तुमच्या इच्छेनुसार व्हावेत अशी अपेक्षा किंवा इच्छा करू नका. भूतकाळाबद्दल हळहळणे आणि उद्याची काळजी करणे हे असे चोर आहेत जे आपल्या वर्तमानाचे सौंदर्य चोरून घेतात. जर इच्छांमुळे जीवन गमावले तर ते मरण आहे, आणि जर जीवन असताना इच्छा चालूच राहिल्या तर तारणाच्या नदीसारखे होऊन एखाद्या चांगल्या मार्गाने कोणाला बुडण्यापासून वाचवावे. लोक तुम्हाला क्षुल्लक कारणावरून सोडून जातात आणि स्वामी एका लहान प्रार्थनेने तुमचा हात धरतात. जे तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल गप्पा मारतात त्यांच्या बोलण्याकडे जरासुद्धा लक्ष देऊ नका. ही एक साधी गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. लोकांनी नेहमीसाठीच उपवास का करावा? कमी लोक, कमी राग आणि घाणेरडे विचारही कमी व्हायला हवेत. स्वार्थ हा मानवी जीवनाचा स्वभावाचा भाग आहे. पाऊस थांबल्यावर तर छत्रीसुद्धा विझलेली दिसते. विश्वासातही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण कधीकधी आपलेच दात आपल्याला चावतात. एकटे चालणारे लोक अहंकारी नसतात. खरं तर ते प्रत्येक कामासाठी पुरेसे असतात. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणाला आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकले हे सर्वांना आठवते. माणसाने स्वतःच्या दृष्टीत बरोबर असावे. जग देवाला सुद्धा नाखुश आहे. ज्या व्यक्तीला तुमच्या खोट्या बोलण्यावर विश्वास आहे त्याला कधीही खोटे बोलू नका. माणूस हा जगातील एकमेव प्राणी आहे ज्याचे वेश त्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या बोलण्यात आहे. जपून ठेवलेली वस्तू आणि जपून बोललेले शब्द कधीही शक्तीपेक्षा कमी नसतात. जे तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत त्यांना निरोप देण्यात काहीच नुकसान नाही. आपल्यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला बदलू शकत नाही. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे कोणी नाही तेव्हा आकाशाकडे पहा. तिथे तो व्यक्ती आहे जो नेहमी तुमचा होता आणि नेहमी तुमचाच राहील. जेव्हा तुम्ही भीतीमुळे आत्मविश्वास गमावू लागता तेव्हा ती भीती संपवणे आवश्यक होते. कोणाच्या तरी आयुष्याबद्दल चुकीचे अनुमान काढू नका, कारण तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसते. किती गोंधळ आहे. जसे तुम्ही मोठे होता तसे तुम्हाला कळायला लागते की तुम्ही त्या लोकांना महत्त्व दिले ज्यांचे तुमच्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते. एक दिवस तुमचे स्वतःचे दुःख तुम्हाला भेटायला येईल. त्या दिवशी फक्त आश्चर्यचकित होऊ नका. गर्व सांगतो की तुमच्याकडे किती पैसा आहे.
संस्कृती सांगते की तुमचे कुटुंब कसे आहे. निष्पापपणा सांगतो की माणूस कसा आहे. स्वार्थ त्याच्या जवळ गेल्यावर कळतो. निस्वार्थपणा त्याच्यापासून दूर गेल्यावर कळतो. सत्यवादी माणसाला सत्यता शक्ती देते, पण त्यात सत्यवादी माणसाचे मौन आणि खोटे बोलणे समोरच्या माणसाची वाचा बंद करते. जेव्हा लोक विचारतात की तुम्ही काय काम करता, तेव्हा ते तुम्हाला किती आदर द्यायचा हे ठरवतात. तुमचे आनंदी असणे हे तुमच्या शत्रूंना सर्वात मोठी शिक्षा आहे. 2 गोष्टी अशा आहेत ज्या कोणीही देऊ इच्छित नाही. एक प्रार्थना आणि दुसरे हास्य. जर तुम्हाला काहीतरी वेगळे करायचे असेल तर ते कोणत्याही भेदभावाशिवाय करा. गर्दी हिंमत देते, पण ती ओळख पुसून टाकते. जर एखाद्या व्यक्तीमध्ये संयमाची शक्ती असेल तर त्या व्यक्तीशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. एक कडू सत्य हे आहे की जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती तुमच्या वाईट गोष्टी विसरून जाते, आणि जेव्हा ती तुमचा द्वेष करते तेव्हा ती तुमची चांगली कृत्ये विसरून जाते. कोणत्याही व्यक्तीशी जास्त जोडले जाणे हानिकारक आहे, कारण जर तुम्ही आशा ठेवली तर ती तुम्हाला कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाते, आणि आशा दुःखाचे कारण असते. लोक आपले नेम आयुष्यात शिकण्यात घालवतात, आणि शिकायचे काय असते तर एकमेकांना फक्त निशाण्या दाखवायच्या असतात. स्वामी म्हणतात की तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. आपल्या आईला समजावून घ्या. तुमच्या आईचे परिवर्तन हे तुमच्या दुःखाचा अंत आहे. नवीन काहीतरी शिकण्यासाठी हे स्वीकारणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत आपल्यापेक्षा चांगली आहे. प्रत्येकजण पैसे कमावतो, आशीर्वादही कमवा. जिथे पैसा कमी नाही तिथे आशीर्वाद कमी असतात. जर तुम्ही काम करत राहिलात तर तुम्हाला ते मिळेल. आज नाही तर उद्या तुम्हाला ते नक्की मिळेल. जर तुम्ही आपले जीवन प्रामाणिकपणे जगलात तर तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. जीवनातील नात्यांचे वास्तव आणि महत्त्व या वस्तुस्थितीवरून ठरते की ती तुमच्या प्रसिद्धी किंवा बदनामी, तुमच्या यश किंवा अपयशानुसार बदलत नाहीत. जर तुमचे कोणतेही नाते खरोखरचे असेल तर परिस्थिती बिघडू शकते, पण कठीण काळातही तुमचे नाते बिघडत नाही. जेव्हा गर्व आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणूस प्रयत्न करूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. माणसाची ओळख त्याची जीभ आणि चांगली कृत्य यावरून होते, कारण चांगल्या गोष्टी भिंतीवरही लिहिलेल्या असतात. जर कोणी तुम्हाला मारले तर ते सर्व काही उलटेपलटे करून टाकते. म्हणून चांगल्या वेळेचा गर्व करू नका, कारण वाईट वेळ यायला जास्त वेळ लागत नाही. श्री स्वामी समर्थ. एका गावात गोविंद नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो देवावर अपार श्रद्धा ठेवत असे. प्रत्येक सकाळी मंदिरात जाऊन म्हणायचा, हे देवा, माझं काहीच नाही, पण तू आहेस, पुरे आहे. पण एक दिवस त्याचं घर जळलं. दुसऱ्या दिवशी त्याची बायको आजारी पडली. तिसऱ्या दिवशी त्याचं शेवटचं जनावर मरून गेलं. गावातल्या लोकांनी त्याला हसत विचारलं, गोविंद, तुझा देव कुठे आहे रे आता? गोविंद रडला नाही. तो मंदिरात गेला आणि देवाच्या मूर्तीसमोर बसून राहिला. देवा, सगळं घेतलंस, आता फक्त तूच उरलायस. मग आता आम्ही अजून तुझ्यावर घट्ट विश्वास ठेवणार. त्या रात्री त्याला स्वप्नात देव आले. देव म्हणाले, गोविंद, मी तुझी परीक्षा घेत होतो. तुझं घर, संसार आणि जनावरं हे तुझा आधार होतं, पण तू मला तुझा खरा आधार मानलास. म्हणून उद्यापासून मीच तुझं आयुष्य बदलतो. दुसऱ्याच दिवशी त्याला एका मंदिरात पुजारी म्हणून काम मिळालं. गावात त्याचा मान वाढला आणि थोड्याच वर्षांत तो पुजारी गोविंद, संत गोविंद म्हणून ओळखला जाऊ लागला. देव कधीकधी सगळं हिरावून घेतो, कारण तो स्वतः तिथे यायला जागा करतो. स्वामी समर्थांचे विचार हृदयाला भिडले असतील तर एक लाईक नक्की ठेवा आणि हा संदेश आपल्या जवळच्या माणसांपर्यंत शेअर करा. तुमचं एक लाईक स्वामींजवळ एक पाऊल तुम्हाला आणू शकतं. स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर आपल्या SC मराठी चॅनलला जोडून राहा. रोज नवनवीन संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वामींच्या चरणी तुमचं हे एक क्लिक भक्तीची सुरुवात ठरू शकते. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.